नमस्कार. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये किचन किंग स्पेशलमध्ये मी सोनाली खरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आत्तापर्यंत बघितलं आपल्या किचन किंग स्पेशलमध्ये अनेक पुरुष मंडळी, आपली मित्रमंडळी त्यांनी अगदी नौखं बनवून किंवा हाऊस म्हणून किचनमध्ये ते गेले आणि आपल्यासाठी छान छान रेसिपीज बनवल्या. पण आजकाल शेफ या प्रोफेशनकडे खूप इंटरेस्टिंगली बघितलं जात आहे. नॉर्मल जी आपली इंजिनियर, डॉक्टर किंवा ॲडव्होकेट अशी जी प्रोफेशन्स आहेत त्यापेक्षा शेफ या प्रोफेशनला आजकाल खूप डिमांड आहे. मग आजच्या आपल्या किचन किंग स्पेशलमध्ये सुद्धा आपण अशाच एका इंटरेस्टिंग शेफना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं खूप नाव केलेलं आहे. मग जाऊन भेटूया शेफ श्री विकास राणे यांना. श्री विकास राणे आणि सौ श्रावणी राणे, तुमच्या दोघांचंही आम्ही सारे खवय्येमध्ये स्वागत आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या. तुम्ही शेफ आहात, तर कुठे तुम्ही काम करता आणि कसे काय या क्षेत्रात आलात तुम्ही? मी JW मॅरिटमध्ये मुंबई 5 शोटामध्ये आहे. CDP म्हणून शेफ आहे. ओके. माझं प्रोफेशनल आहे, मी जॅपनीज शेफ म्हणून आहे क्युझिनमध्ये, आणि मी स्पेशलाइज आहे तेप्पान्याकी आणि सुशी. आमचं बेसिकली रेस्टॉरंट आहे एशियन क्युझिन, त्याच्यामध्ये चायनीज, थाय आणि जॅपनीज बनतं. तुम्ही शेफ बनायचं तुम्हाला कसं काय सुचलं की आवड होती का? आधीपासूनच आवड होती जेवण बनवण्याची, आणि जेवण बनवण्यापेक्षा खाण्याची आवड जास्त होती. अच्छा. तुमची आई नक्कीच छान कुक असणार, त्यामुळे डेफिनेटली आई खूप चांगली आहे सुगरण. मग बघूया, मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्याच्या अगोदर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. घरच्यांनी सपोर्ट केला, पहिला ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, नंतर हॉटेल मॅनेजमेंट कर. पण तुम्ही स्पेशलाइज आहात जॅपनीज कुझिनमध्येच का बाकीचेही तुम्ही काही ट्राय? बाकीचे जेवण बनवतो, चायनीज आणि बनवतो, इटालियन्स आणि सर्व, पण स्पेशलाइज आमच्या किचनमध्ये फक्त वेगवेगळे किचन दिले, स्पेशलाइज ते किचन दिले. मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 8 महिनेच झाले. ओ, नवीनच लग्न आहे तुमचं. लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? मग तुम्हाला जेव्हा कळलं की हे शेफ आहे तेव्हा काय रिॲक्शन होती तुमची? रिॲक्शन म्हणजे बाबांनी सांगितलं की हे शेफ आहे, एक प्रपोजल आलाय. म्हटलं ठीक आहे, भेटूया, बघूया. असं ठीक आहे बघूया असं नाही, तुम्ही जाम खुश झालेला होतात मनात? नाही तेवढं नव्हतं. चला जेवण बनवणारा नवरा मिळाला तर जास्त छान होईल. ते मला माहिती आहे की ते घरी नाही तेवढा, कारण त्यांना ऑफिसमध्ये हॉटेलमध्येच वेळ जातो, त्याच्यामुळे घरी एवढा वेळ नाही देऊ शकणार हे माहिती होतं. त्याच्यामुळे म्हटलं भेटूया. मग भेटलो आम्ही. त्यानंतर थोडे दिवस घेतले, त्याच्यानंतर हो मग लग्न. अच्छा. मग साधारण घरी हे काही बनवतात कधी सुट्टी असली किंवा कधी असं काही बनवतात तुमच्यासाठी? हां, कधीतरी असतं, पण मेन प्रॉब्लेमच असतो की ते ऑफिसला, मी घरी, मी ऑफिसला, ते घरी. त्याच्यामुळे एवढं होत नाही. पण जेव्हा त्यांना वेळ असतो तेव्हा ते नक्की. काय खास पदार्थ, पहिला पदार्थ तुमच्यासाठी काय बनवलं होतं? कारण की ते स्वतः शेफ आहे तर डेफिनेटली काहीतरी स्पेशल किंवा काहीतरी स्मोक चिकन बनवलं होतं. छान झालं होतं. हो, छान. तुम्हाला त्यांच्या हातचं नॉनव्हेज व्हेज जास्त काय कुठचा पदार्थ आवडतो? त्यांनी एक रोल बनवलेला जे त्यांनी आता डिश मध्ये दाखवणार आहे. आज दाखवणार आहे. तो छान. अच्छा. मग आता आपण आय थिंक लवकर किचनकडे जवळूया, कारण की मला पण उत्सुकता लागली तुमच्याकडनं छान छान रेसिपीज बघण्याची. तर काय बनवणार आहात तुम्ही? मी पहिली रेसिपी माझी व्हेजिटेबल तेप्पान्याकी, जॅपनीज आहे, ग्रिलिंग पार्ट, आणि एक स्वतः रिन्यूट केलेली एक डिश आहे व्हेजिटेबल क्रोकेट्स. ती डिश अशी आहे की ज्याच्यामध्ये जॅपनीज लुक्स आहे, इंडियन लुक्स आहे, इटालियन लुक्स आहे, फुल इटालियन मेक्सिकन सर्व आहे, सगळंच आहे. म्हणजे एका जेवणामधून सगळ्या पदार्थांचा स्वाद तुम्हाला मिळेल. व्हेरी गुड. मग पहिल्यांदा आपण कुठचा बनवणार? आपण पहिले व्हेजिटेबल तेप्पान्याकी बनवूया. ठीक आहे. म्हणजे साहित्य सांग. ब्रोकोली, the capsicum red, baby corn, the green capsicum, yellow capsicum, carrot, green zucchini, yellow zucchini, mushroom, asparagus, onion rings. And ingredients are white wine, butter, crushed black pepper, chopped garlic, oil, salt आणि सोया सॉस. ओके. आणि हे आपले ब्रीन स्प्राउट्स. ठीक आहे. मग हे तेप्पान्याकी व्हेजिटेबल्स आपण बनवूया. पण त्याआधी मला तुमच्यासाठी एक छोटीशी टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. ओके. तुम्ही शेफ आहात, तुम्हाला सगळंच माहिती आहे. आमचे जे कोणी शेफ नाही, जस्ट नुकतं जसं जेवण बनवायला शिकलेत वगैरे ते लोक पण ही टेस्ट करतात. तुम्ही तर सॉलिडच आहात म्हणजे. तर त्याकरता तुम्हाला डोळे बंद करायचे. डोळे बंद करून मी तुम्हाला काही गोष्टी अशा दाखवणार आहे, तुम्हाला त्यांचा वास घ्यायचा आहे आणि त्या काय आहेत त्या डोळे बंद करूनच सांगायच्या आहेत. 3 गोष्टी आहेत आणि मग नंतर मी सांगेन त्या डोळे उघडायचे. ठीक आहे. पण सांगेन तुम्ही बरोबर आहात की चूक आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी डोळे बंद करा. दिसत नाहीये ना? हां. ओके. आधी
यांचा वास घेऊन सांगा काय आहे. धना पावडर, ओके. गरम मसाला आहे, ओके. आता तिसरा पदार्थ. कस्तुरी मेथी. डोळे उघडा आता. हो. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही बरोबर सांगितलं का नाही? ही जिरा पावडर आहे, हां, हा गोडा मसाला ओके. आहे आणि हे आहे हे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे. त्यामुळे तिन्ही तुम्ही उत्तर, पण काय आहे ना, आपण त्यांना थोडं ह्याच्यापासून सूट देऊ शकतो कारण ते जॅपनीज वगैरे बनवतात ना, त्यामुळे त्यांना थोडं इंडियन मसाल्यांची सवय नाहीये, हो की नाही? डेफिनेटली. आणि सुरुवात करूया. हो, सुरुवात करूया. पहिले आपण झुकणीपासून घेऊया, कारण झुकणीला खूप कुक व्हायला खूप टाइम लागतो. अच्छा. आणि तेल आपण टाकून घेतलं, नॉर्मल तेल टाकून टाकलंय. पण ह्याच्याऐवजी ऑलिव्ह ऑइल वगैरे टाकलं तर चालू शकतं का नाही? नाही चालू शकत, कारण ऑलिव्ह ऑइलची टेस्ट वेगळी असते आणि आपली नॉर्मल टेस्ट वेगळी असते. ओके. ओके. झुकणी घेऊया, येलो झुकणी. हा साधारण काकडीचाच काकडी प्रकार आहे, दोन्ही ग्रीन आणि ग्रीन झुकणी. हां. नंतर ऑनियन रिंग्स. अच्छा. ॲस्पॅरेगस खूप हेल्दी असतात आणि खूप विटॅमिन्स पण असतात याच्यामध्ये. म्हणजे डाएट कॉन्शियस लोकांना ऍक्च्युली डाएट खूप चांगली आहे. मशरूम्स, ब्रोकोली, ओके. कॅरेटला मी असे डिझाईन मारून ठेवले कारण दिसायला पण छान दिसू शकतात. आणि जॅपनीज फूड कधी पण एकदम रिन्युएटिव्ह फूड असतं एकदम, म्हणजे सॉल्ट कमी आणि सर्व काही कमी असतं, फक्त त्यांना हेल्दी फूड पाहिजे आणि फक्त विदाऊट ऑनियन असं गार्लिक. आणि बेबीकॉर्न्स, कॅप्सिकम. आपल्या कॅप्सिकममध्ये पण 3 व्हरायटी आहे, एक रेड आहे, एक येलो आहे. प्रत्येकाचं कॅप्सिकमची एक वेगळी टेस्ट असते. आता इंडियन लोक ही ग्रीन कॅप्सिकम यूज करतात, त्याच्यामध्ये स्पायसी पण असतो. ह्या रेड कॅप्सिकममध्ये एक सार स्पायसी असतो आणि येल्लोमध्ये एक गोडवा पण असतो, म्हणजे तिन्ही कॉम्पॅक्ट जुळून झालं तर एक स्वीट, सार आणि गोडवा येतो. आणि स्प्राउट्स. बीन स्प्राउट आपण शेवटी टाकूया, कारण बीन स्प्राउट लगेच कुक होतात. अच्छा. आणि साधारण असं जॅपनीज डिश वगैरे असं पण म्हटलं की आपल्याला फार टेन्शन येतं की असं वाटतं काहीतरी वेगळे सॉस असणार, काहीतरी वेगळे भांडी पण बनवण्यासाठी किंवा अशी वेगळी असतात, पण हे आय थिंक त्या मानाने घरी आपण छान करू शकतो. कारण स्पेशली रेस्टॉरंटमध्ये मोठमोठे गिलर पॅन असतात, तवे असतात इलेक्ट्रिकचे. हे घरच्या घरी कोणी पण नॉनस्टिक पॅनवरती घेऊ शकतो आणि लुक्स पण सेम तसाच येतो. सॉल्ट चवीनुसार. आता ब्लॅक पेपर पावडर, बटर. कधी पण जेव्हा तुम्ही जेवण बनवतात बटर आणि ऑइल एकत्र टाका, कारण बटर पहिल्यांदा टाकलं तर तुमचं बटर पूर्ण जळून जातो आणि जेवण बरोबर बनत नाही. ऑइल आणि बटर एकत्र टाका. व्हेजिटेबल सर्व गोल्डन ब्राऊन होऊन द्या. आता ऑलमोस्ट कुक झालेलंच आहे. आपण टाकू आता सोया सॉस, कारण प्रत्येक सोया सॉसमध्ये सॉल्ट आणि असतं, म्हणून आपण जेवणामधून थोडं सॉल्ट कमी ठेवलेलं आहे. आता व्हाईट वाईन टाकूया. ही नॉर्मल व्हाईट वाईन आहे, कुकिंग वाईन. त्याचं ॲटलिस्ट एक जेवणाला एक फ्लेवर येतो आणि चांगलेपणा, एक शायनिंग पार्ट येतो. मिक्स झालाय वाईन आणि सोया सॉसचं. आणि आपण त्याच्या जेवढा अल्कोहोलिक आतमध्ये असतो वाईनमध्ये, कारण काय काय गेस्टला काय काय लोकांना वाईन अजिबात आवडत नाही, पण आपण त्याचा वाईन टाकून त्याचा जेवढा अरोमा असतो ते सर्व आपण काढून टाकलं. मग तुमचा हातखंडा जास्त करून जॅपनीज फूडमध्ये? हो, जॅपनीज फूड. मला 5 वर्ष झाली जॅपनीज फूडमध्ये. अरे वा. झालेले ऑलमोस्ट. अच्छा. आता आपण बीन स्प्राउट टाकूया, कारण आपण बोललो बीन स्प्राउट शेवटी टाकूया, कारण हे लवकर कुक होतात. आपण बीन स्प्राउटमध्ये सॉल्ट आणि काय टाकणार नाही आहे, कारण हे लो फॅट आहे, प्रत्येकला आवडतं. आणि आय थिंक थोडी ती ह्या सगळ्या भाज्या थोड्या अशा क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये करकरीत अशी थोडी लागायला पाहिजे, कारण कम्प्लिटली कुक्ड असेल तर ती मग जॅपनीज डिश होणार नाही. आणि जॅपनीज लोक तर एकदम जास्त कुक खातच नाही, एकदम रॉस असतं. आणि सर्वात सोपी डिश आहे
हो. अच्छा, ह्याच्याप्रमाणेच भाज्यांच्या ऐवजी आपण थोडं त्याच्यामध्ये चिकन पण टाकू शकतो की तेपिनियाकी चिकन पण होईल. टाकू शकतो आपण, चिकन तेरियाकी करू शकतो. असं बरं, तेरियाकी आणि तेपिनियाकी आम्हाला जरा फरक सांगाल का? तेपिनियाकी हे 2 वर्ड्स मध्ये बनवलेलं आहे. तेपन मीन्स आयर्न आणि की म्हणजे ग्रिल, आयर्न प्लस ग्रिल. आता हे आपल्याकडे एक ग्रिलर आहे, आयर्नचं एक वेगळं असतं. आणि तेरियाकी एक जॅपनीजचा एकदम खूप चांगला सॉस आहे, स्वीट सोया सॉस बनवतो त्याला. चिकन तेरियाकी खूप पॉप्युलर डिश आहे, ते खूप स्वादिष्ट असते ते. फक्त फरक एवढा आहे, ते ग्रेव्ही मध्ये जातं आणि विदाऊट याच्यामध्ये थोडं ड्राय मध्ये जातं. आणि आय थिंक ते तेपिनियाकी सॉस रेडीमेड सुद्धा आजकाल बाहेर आता प्रत्येक मॉल मध्ये. आता जॅपनीज क्युझिन पहिलं मुंबईमध्ये हे नव्हतं, आता लहान लहान मुलं जॅपनीज सुशी करत असतात. आमच्या हॉटेलमध्ये पण आता एवढं क्रेज झालाय जेवणामध्ये, तर प्रत्येक मॉल मध्ये आता सर्व जॅपनीजचं प्रोडक्ट आता युज करायला लागलं. बरोबर. हे ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं सर्व. राहिलं आपलं गार्लिक राहिलेलं आहे. तर आपण आधी लसूण चॉप करून टाकलं असतं तर जळतं, आणि कारण आपला नॉनस्टिक पॅन एकदम खूप हॉट आहे, त्याच्यामुळे आपण लास्टला टाकूया. एक एवढं बस झालं. गार्लिक थोडं गोल्डन ब्राऊन करा. गार्लिकला स्मेल येतो एक वेगळ्या प्रकारचा. आणि त्याच्यामध्ये आपण जे व्हेजिटेबल बनवतो त्याच्यामध्ये टॉस करा. कारण आधी काय टाकले, कारण गार्लिकला आपण जास्त कुक केलं तर एक कडवटपणा येतो जेवणामध्ये. झालं आता हे रेडी आहे. झालं ते मस्त वाचायचं. तुम्ही पण पटकन हे करून बघा. याकरता याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. जॅपनीज तेपिनियाकी व्हेजिटेबल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रोकोली, लाल भोपळी मिरची, बेबीकॉर्न, हिरवी भोपळी मिरची, पिवळी भोपळी मिरची, गाजर, हिरवी झुकिनी, पिवळी झुकिनी, मशरूम्स, ॲस्पॅरेगस, अनियन रिंग्स, व्हाईट वाईन, काळी मिरी, लसूण, तेल, मीठ, बटर, सोया सॉस आणि बीन स्प्राउट्स. कृती: प्रथम पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या आणि पिवळ्या झुकिनीचे तुकडे, कांद्याच्या चपट्या, ॲस्पॅरेगस, मशरूम्स, ब्रोकोली, गाजर, बेबीकॉर्न आणि रंगीत भोपळी मिरच्या या भाज्या परतून घ्याव्यात. त्यावर मीठ, मिरपूड आणि बटर घालून त्या ग्रिल करून घ्याव्यात. या खरपूस भाजल्या गेलेल्या भाज्यांमध्ये सोया सॉस, व्हाईट वाईन आणि बीन स्प्राउट्स घालावेत. बारीक चिरलेला लसूण तळून तो या भाज्यांच्या मिश्रणात एकजीव करावा आणि डिश सर्व्ह करावी.